सोलापुर ग्रामीण पुलिस की अपराध शाखा को बड़ी सफलता मिली है। पुलिस ने हाईवे पर यात्रियों को निशाना बनाकर लूटपाट करने वाली अंतर जिला गैंग का भंडाफोड़ किया है। कार्रवाई के दौरान पुलिस ने सुहास विकास चौधरी और कृष्णा उर्फ मोतीराम शिंदे को गिरफ्तार किया है, जबकि उनके 5 अन्य साथी अभी भी फरार है। जांच में नातेपुते और मोहोल क्षेत्र में हुई कई गंभीर वारदातों का खुलासा हुआ है। आरोपियों ने नातेपुते बाईपास रोड पर वाहन के टायर पंचर करने के लिए सड़क पर जैक रखा था। इसके बाद वाहन रुकते ही यात्रियों को चाकू दिखाकर मारपीट की जाती थी और सोने के आभूषण व नकदी लूट ली जाती थी। पुलिस ने 4 मामलों में जुड़ी करीब 5 लाख रुपए के आभूषण और अन्य सामान बरामद किया है। फरार आरोपी की तलाश की जा रही है। स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी गोपनीय माहितीच्या आधारे एक 35 वर्षाचा इसम सुनील शिवसिंग मिटकरी राहणार बार्शी याच्याकडे अग्निशस्त्र आहे, देशी बनावटीचं पिस्तूल आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्याच्यावर सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस काढून हजर केलेले आहेत। यामध्ये आर्म्स ॲक्टनुसार संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापुढेही काही आरोपी त्यांनी ते पिस्तूल कुठून आणलं, काय आणलं याबाबतचा तपास सुरू आहे। त्या पुढील नाव आरोपींचे निष्पन्न झालेले आहेत आणि यामध्ये अजूनही काही आरोपी निश्चित अरेस्ट होतील आणि काही अजून अग्निशस्त्र यांच्या मार्फतीने कुठे काही देवाणघेवाण झालेली आहे अगर कसे याबद्दल तपास होईल। जे वाहन चालवत आहेत विशेषतः कुटुंबियांसोबत जात आहेत यांनी तात्काळ 112ला फोन करणं अपेक्षित आहे, कारण या स्पेसिफिक घटनेमध्ये असं जाणवलं की घटना होऊन 2 तासांनी मग त्यांनी 112ला फोन केला। तात्काळ 112ला फोन केला तर लगेचच नाकाबंदी लावून अशा लोकांना तात्काळ जिथल्या तिथे पकडता येईल आणि पोलीस मदत 5 ते 10 मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचेल। त्यामुळे नागरिकांनी अशी कुठली अचानक घटना झाली तर 112ला तात्काळ फोन लावावा पोलिसांना। आपल्याला जिथे कुठे भीती वाटत असेल, कुठे संशयित लोक थांबलेले दिसत असतील तर तिथून पोलिसांना संपर्क करावा, जेणेकरून तात्काळ पोलीस मदत आपल्याला घटना होण्या अगोदरच मिळू शकेल असे आवाहन मी सर्व जनतेला करतो।